अमरावतीच्या बडनेरा विधानसभेत येणाऱ्या भातकुली तालुक्यात अचानक झालेल्या चक्रीवादळामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आसरा गावासह अनेक शेतांमध्ये चक्रीवादळाचा जोरदार फटका बसलाय। चक्रीवादळामुळे घरांची पडझड झालेली आहे। अनेक घरांचे पत्रे उडालेले आहेत। अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत। अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत। विशेष म्हणजे आसरा गावामध्ये चक्रीवादळाचा जोरदार फटका बसलाय। चक्रीवादळामुळे अनेक घरांचे 3 पत्रे उडालेले आहेत। अनेक झाडे उन्मळून पडलेली आहे। झाडे रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद झालेला आहे। चक्रीवादळात काही नागरिक किरकोळरित्या जखमी देखील झालेले आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। यावेळी कदम यांनी तालुक्यातील विविध गावांसह शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन आढावा घेतला। कागदावरच्या नुकसानीपेक्षा जास्त नुकसान झाले। अनेक भागांमध्ये प्रशासन अजून पोहोचलेलं नाहीये। नितीन कदम यांनी माध्यमांसमोर बोलताना ही खंत व्यक्त केली आहे। आज आपल्या बडनेरा विधानसभा भातकुली तालुका येथील आसरा गावामध्ये काल जे अतिवृष्टी झाली वादळ आणि पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले। म्हणजे घराचे छताच्या छत उडून गेले। तिथे म्हणजे एक जिल्हा परिषद शाळा आहे, अक्षरशः त्या झाड एक पिंपळा झाड मोठं कंडललं। म्हणजे तिथं अनोनीत वाचलं। जर शाळा जर कधी चालू असती तर लहान विद्यार्थ्यांचं काहीतरी ऍक्सिडेंट काहीतरी हे झालं असतं। कारण की शेतकरी हा अति दुर्बल आहे आणि शेतकऱ्याची परिस्थिती आज नाही आहे। तर आम्ही गावामध्ये दौरा केला असता तर पाहायला तिथली परिस्थिती फार वाईट कंडिशन आहे। म्हणून प्रशासनाला माझी एक विनंती आहे की लवकरात लवकर प्रशासनाचे अधिकारी तिथे पाठवा आणि त्या लोकांना लवकरात लवकर मदत करा। ही माझी एक विनंती आहे।